हा टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 42, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. वा आजोबा वा. आपल्या कोणत्याही चालू असलेल्या साईटवर असा कोणताही बाहेरील व्यक्ती जाऊ शकत नाही. हा नियम तुम्हीच केला आहे ना? मग तो नियम हिला लागू नाही झाला का? अर्जुन रागाने थोड्या चढ्या आवाजात म्हणाला. अर्जुन, तू कोणाशी बोलत आहेस याचं भान ठेव. अर्जुनने सगळ्यांसमोर त्यांच्यावर आवाज चढवलेला ऐकून कृष्णराव रागाने म्हणाले. आता पुढे. आजोबा, तुम्ही हिची एवढी बाजू का घेत आहात? मला काहीच कळत नाही. ही बाई आपला प्रोजेक्ट पाडायला निघाली, आपलं नुकसान करायला निघाली, तरी तुम्हाला अजूनही तीच बरोबर वाटते. अर्जुन रागाने मृणालकडे बघत म्हणाला. अर्जुन, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू माझ्याबद्दल तुझ्या मनात गैरसमजाचं जाळं तयार करून घेतलं आहेस, म्हणून असं होतंय. मला मान्य आहे, मी पहिल्यांदा हे प्रोजेक्ट तुझ्याकडून हिसकावून घेण्याच्या ईर्ष्येने तुझ्याकडे आले होते. मी हे तुझ्याकडे कबूलही केलं आहे, पण नंतर मी तुझ्या कधी प्रेमात पडले मला नाही माहीत. मी खरंच सांगते अर्जुन, मी हे सगळं नाही केलं. मृणाल अगदी पोटतिडकीने अर्जुन समोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होती. शट अप, यू जस्ट शट अप. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. आजोबा, ही तुमच्यासमोर कबूल करते की ही कशासाठी इथे आली होती, आणि तरीही तुम्हाला तिच्यावर विश्वास आहे, आणि त्यावरूनच हिने हे सगळं केलं नसेल कशावरून? अर्जुन कृष्णराव यांना म्हणाला. अर्जुन, तू आता आपली सगळ्यांसमोर चूक कबूल करते ना, आणि ते करायला की खूप हिंमत लागते. तू एकदा शांत डोक्याने विचार कर. आजोबा आपल्या परीने अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाले. पण आजोबा, आपल्या हा ऍक्सिडेंट झाला त्याच्या आदल्या दिवशी आपल्या साईटवर ही आणि हिचा सेक्रेटरी गेले होते. त्याशिवाय बाहेरचं कोणीच गेलं नव्हतं, त्याचं काय? मध्येच अर्णवने प्रश्न केला. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मृणालनेच हे सगळं घडवून आणलं. कशावरून? साईटवरचा कोणीही त्यात सामील असू शकतो ना, आजोबा म्हणाले. आजोबा, हे सगळं बोलून तुम्ही हिच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहात, आणि तो का करत आहात हे आमच्या समजण्यापलीकडे आहे, अर्जुन रागाने म्हणाला. अरे, ह्या मुलीने त्यांच्यावर जादू केली आहे, जादू. म्हणून तर यांना हिच्या सगळ्या गोष्टी पटतात, आणि अशा मुलीला हे आपल्या घरची सून करून घेण्याची स्वप्न बघत आहेत. इतका वेळ या सगळ्यांचं बोलणं ऐकत असलेल्या रुक्मिणीबाई मध्येच म्हणाल्या. रुक्मिणीबाई, अहो, विषय काय चालू आहे आणि तुम्ही काय बोलत आहात? शांत व्हा आणि रूम मध्ये जा, कृष्णराव थोड्या चढ्या आवाजात म्हणाले. मी कुठेही जाणार नाही, मी इथेच बसणार, रुक्मिणीबाई हट्टाने म्हणाल्या आणि तिथेच एका खुर्चीवर बसल्या. अंकल, माझ्यामुळे तुमच्या घरात भांडण होत आहेत, आणि मला हे चांगलं वाटत नाही, म्हणून मी इथून निघून जाते. आणि असाही माझ्यावर अर्जुनचा विश्वास नाही, तर इथे राहून तरी काय करू, मृणाल आपलं तोंड पाडत म्हणाले. मृणाल, डोंट वरी, तुझ्यामुळे काहीच होत नाही. इथे जमलेल्या सगळ्यांना हिऱ्याची पारख नाही. आता ते कोळसा समजून तुला नाकारत आहेत, पण नंतर हीच लोक हिरा म्हणून तुझ्या मागे लागतील, कृष्णराव म्हणाले. आजोबा, हिरा होण्यासाठी त्याच्यासारखी पारदर्शकता आपल्या मनात असावी लागते. कपटीपणा मनात ठेवून कोणी हिरा होत नाही, अर्जुन कुत्सितपणे म्हणाला. ठीक आहे अर्जुन, ही तुला गुन्हेगार वाटते ना, मग तू हिचा गुन्हा पुराव्यासकट सिद्ध करून दाखव. जराही हिचा हात आजच्या ॲक्सिडेंटमध्ये असला तरी मी स्वतः हिला पोलिसांच्या ताब्यात देईन, पण जर ही निर्दोष साबित झाली तर तुला हिच्याशी लग्न करावं लागेल. कृष्णराव यांनी वेळ बघून संधी साधण्याचा प्रयत्न केला होता. भाई, आजोबा तुझ्या रागाचा फायदा घेऊन आपल्या बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तू त्यांची अट मान्य करू नको, नाहीतर तुला तिच्याशी लग्न करावं लागेल, अर्णव हळू आवाजात अर्जुनला म्हणाला. डोंट वरी अर्णव, आपल्याला पूर्ण विश्वास आहे की हिनेच कट कारस्थान केलं आहे. ती गुन्हेगार तर आहेच, फक्त आपल्याला तिच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आहेत, आणि त्यानंतर हिच्याशी लग्न करण्याचा तर प्रश्नच येत नाही, अर्जुन म्हणाला.
भाई, पण जरा जपून, ही खूप चालाक आहे, अर्णव म्हणाला. ठीक आहे आजोबा, मी पुढच्या 2 दिवसात सिद्ध करून तुमच्या समोर पुरावे सादर करीत की ही गुन्हेगार आहे, अर्जुन म्हणाला आणि रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या मागून सगळेच आपापल्या रूममध्ये निघून गेले. आता तिथे फक्त मृणाल आणि कृष्णराव राहिले होते. मृणाल, तुला पक्का विश्वास आहे ना? तू काहीच केलं नाहीस? मग काळजी करू नको. जे काही होईल ते चांगलंच होईल. आता तू घरी जा आणि आराम कर, कृष्णराव प्रेमाने म्हणाले. आता तेच करावं लागणार आहे. तुमच्या नातवाने माझ्या हातून दुसरं कॉन्ट्रॅक्ट पण हिसकावून घेतला आहे. मृणाल मनात विचार करत बाहेर निघून गेली, पण मनातून ती खूपच खुश होती. अर्जुन रागातच आपल्या रूममध्ये आला. अर्णवही त्याच्या मागे होताच. कुठे कुठे आणि कसा सगळं मॅनेज करणार होता तो. त्यात आजोबांनी साथ द्यायची तर त्या मृणालची बाजू घेऊन बोलत होते, म्हणून त्याला अजूनच रागराग होत होता. पण या सगळ्यात त्याला अर्णवची योग्य साथ मिळत होती. अर्णव, आजोबा एक नावाजलेले बिझनेसमॅन असून सुद्धा असे वागतील असं वाटलं नव्हतं. अर्जुन आपल्या समोरच्या भिंतीवर रागाने हात मारत म्हणाला. अर्णवलाही त्याच्या आजोबांचा तेवढाच राग आला होता. आपल्याच माणसांची साथ द्यायची सोडून आजोबा वेगळ्याच दिशेने भरकटत होते. हे एक मोठं प्रोजेक्ट होतं. त्याला गालबोट लागलं होतं. मार्केटमध्ये त्याची आता चर्चाही होणार होती आणि त्याची सगळी उत्तरं अर्जुनला द्यावी लागणार होती. आजोबा या सगळ्या गोष्टी माहीत असताना त्यांनी नको त्या वेळेला नको त्या व्यक्तीची साथ द्यावी, हे अर्णवलाही पटत नव्हतं. भाई, तू आजोबांना ते वचन द्यायला नको होतं. आता काय आपण आपल्या प्रोजेक्टचं काम सोडून त्या मृणालविरुद्ध पुरावे शोधत बसायचे का? अर्णव म्हणाला. अर्णव, त्यावेळी जे योग्य वाटलं तेच मी केलं. आपल्याला माहीत आहे हे सगळं तिने आणि तिच्या त्या सेक्रेटरीने घडून आणलं आहे आणि मला तिला जेलमध्ये बघण्याची खूप इच्छा आहे, अर्जुन म्हणाला. भाई, मला वाटतं ती ज्या कॉन्फिडन्सने आपल्यासमोर उभी होती तिचा ह्यात हात नसावा आणि जर तिचा ह्यात हात नसला तर तुला तिच्याशी लग्न करावं लागेल, अर्णव आपलं तोंड वाकडं करत म्हणाला. इम्पॉसिबल आहे ते अर्णव. अर्जुन दातारला एवढ्या सहजासहजी फसवणं शक्य नाही. मी एक काम करतो. एक असा माणूस अपॉइंट करतो जो या सगळ्यांचा योग्य तो शोध लावेल आणि आपल्याला तिच्या विरोधात पुरावे आणून देईल आणि आजच्या आज सगळ्या साईटवर CCTV लावण्याचे आदेश देईल. पुन्हा अशी चूक आपल्याकडून होता कामा नये, अर्जुन म्हणाला. ओके बाई, मी लगेच सांगतो. तू आता शांत हो, आलोच, असं म्हणून अर्णव तिथून निघून गेला. अर्जुननेही आपल्या खास माणसाला फोन करून मृणाल आणि तिच्या छोट्यातल्या छोट्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितलं. अर्जुनचा राग बघून शारदाने त्याच्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी बनवली आणि स्वीटीच्या हातून पाठवून दिली. हे अर्जुन, ही कॉफी घे, तुला बरं वाटेल, स्वीटी अर्जुनच्या समोर कॉफीचा मग पुढे करत म्हणाली. थँक्यू स्वीटी, यू आर ग्रेट, असं म्हणून अर्जुनने तिच्या हातातून कॉफीचा मग घेतला आणि आपल्या तोंडाला लावला. मस्तच, मला खरंच आता या अशा कॉफीची नितांत गरज होती. थँक्यू वन्स अगेन, अर्जुन कॉफी पीत पीत म्हणाला. थँक्यू मला नाही, शारदा आंटीला बोल, तिनेच बनवली आहे ही कॉफी, स्वीटी हळू आवाजात स्वतःशीच पुटपुटली. काही बोललीस का तू आता? अर्जुनने स्वीटीकडे बघत विचारलं. काही नाही, मी म्हणत होते सारखं काय थँक्यू म्हणतोस, तुझी सेवा करणं माझं परम कर्तव्य आहे, स्वीटी नाटकी आवाजात म्हणाली. कारण शारदाने तिला कॉफी तूच बनवली असं सांगायला सांगितलं होतं. ओ नौटंकी, छान आहे. मला वाटलं तुला ही त्या इडियटसारखी तोंडाल्या तोंडात बडबड करायची सवय लागली की काय, अर्जुन थोडा चिडतच म्हणाला. इडियट कोण? अच्छा, तू त्या दिवशी तिला आपल्याबरोबर पुण्याला घेऊन गेला होता ती? एक मिनिट, मला तिचं नाव माहीत आहे. हां, अनोखी, राईट, स्वीटी हसत म्हणाली. तीच ती समोरच्यांशी कमी आणि स्वतःचीच जास्त बोलते असं वाटतं मला, अर्जुन म्हणाला. पण यावेळी तिच्याबद्दल बोलताना मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. हे स्वीटीने लगेच हेरलं. बस, मेरे भाई को खुश रखने वाली वही एक लड़की है जिसके वजह से मेरे भाई के चेहरे पे हल्की सी सही मुस्कान तो आई है, स्वीटी स्वतःशीच खुश होत हसत म्हणाली. इकडे विमान पुरोहितच्या हातूनही अर्जुनने प्रोजेक्ट हिसकावून घेतल्याने तो अजूनच बिथरला होता. हा अर्जुन दातार आता खूपच डोक्यात जायला लागलाय डॅड,
शेवटच्या क्षणी येऊन आजचा प्रोजेक्ट तो माझ्या डोळ्यासमोरून घेऊन निघून गेला. विमान रागाने टेबलावर हात आपटत म्हणाला, रिलॅक्स विमान. खरं तो त्या मृणाल शिर्केसाठी तिथे आला होता. तिला कोणत्याही परिस्थितीत प्रोजेक्ट मिळू नये याच त्याचा उद्देश होता. तू बघितलं नाही का त्याने मीडियामध्ये त्याच्या प्रोजेक्टचं नुकसान केल्याबद्दल तिचंच नाव घेतलं आहे? रामानुज पुरोहित म्हणाले. बट डॅड, असं तर प्रत्येक वेळी तिच्यामुळे आपलं नुकसान होत राहील आणि आपण देशोधडीला लागू, विमान चिडत म्हणाला. आणि असंही मी त्या मृणाल शिर्केला तिथेच एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती, पण तिने ती धुडकावून लावली आणि मलाच तोरा दाखवून निघून गेली, विमान म्हणाला. येईल, तीही लवकरच आपल्या पार्टीत येईल. काळजी करू नको. माझ्या कानावर अशी बातमी आली आहे की कृष्णराव दातार तिला आपल्या घरची सून बनवून घेण्याचे स्वप्न बघत आहेत आणि अर्जुन दातार त्यांचं स्वप्न उधळून लावण्याच्या मागे आहे. पण मला माहित आहे, खरं तर हे स्वप्न मृणाल शिर्केचं आहे. तिला अर्जुन दातारशी लग्न करून सगळं आपल्या ताब्यात घ्यायचं आहे आणि तिचं ते स्वप्न तुटलं की तिची पावलं आपणच आपल्याकडे वळतील. त्यासाठी आपल्याला खास असे प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही. रामानुज पुरोहित हसत म्हणाले. वा डॅड वा, किती पुढे जाऊन विचार केला तुम्ही. ती मृणाल शिर्के तर खूपच चालाक निघाली असं म्हणावं लागेल, विमान म्हणाला. पण अर्जुन दातारही खूप हुशार आहे. आपल्याला आपलं एक एक पाऊल जपून टाकावं लागेल. पण तू तुझ्या क्रूर घोड्या चालू ठेव. पण या सगळ्यात आपलं नाही त्या मृणाल शिर्केचं नाव येईल याची काळजी घे. रामानुज पुरोहित आपल्या मुलाला कारस्थान करण्याचे धडे देत म्हणाले. ओके डॅड, डोंट वरी. आपलं नाव यात कुठेच येणार नाही याची मी काळजी घेईन, विमान हसत म्हणाला. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन नेहमीप्रमाणेच खाली आला. कोणाशीही न बोलता, नाश्ताही न करता तो गाडीजवळ जाऊन उभा राहिला. थोड्या वेळाने अर्णवही त्याच्या जवळ आला. दोघेही ऑफिसला निघून गेले. कालच्या प्रसंगामुळे रुक्मिणी पॅलेसमधील वातावरण बिघडले होते. कृष्णराव रुक्मिणीबाईंचंही ऐकत नव्हते, म्हणून रुक्मिणीबाईंनीही त्यांच्याबरोबर बोला धरला होता. रुक्मिणीबाई रागवल्यानंतर त्यांना प्रेमाने मनवणारे कृष्णराव मात्र यावेळी शांतच होते. जी मुलगी आपल्या घरात येण्याआधीच एवढं काही झालं, ती जर लग्न करून या घरात आली तर काय होईल, असा विचार सारखा रुक्मिणीबाईंच्या मनात येत होता आणि त्यांच्या मनाची घालमेल होत होती. अगं शारदा, लवकर चहा आण. एक चहा आणायला किती वेळ लागतो तुला? रुक्मिणीबाईचा राग शारदावर निघत होता. रुक्मिणीबाई अस्वस्थ होत्या. कदाचित आता आपल्याला रुक्मिणीबाईंच्या अधिक जवळ जाता येईल आणि एकदा का असं झालं तर आपल्याला हवं ते सहज मिळवता येईल असा विचार दीपाच्या चालाक मेंदूत आला आणि याच संधीचा डाव साधत दीपा रुक्मिणीबाईंजवळ येऊन बसली. आई अहो, किती राग धरणार बाबांवर. त्या मुळे आपल्या घरातील वातावरण किती खराब होतंय, दीपा रुक्मिणीबाईंना नाटकी स्वरात म्हणाली. तेच तर मी सांगते, पण यांना ते कळतच नाही. त्या मुलीमुळे घरात भांडण होत आहेत, रुक्मिणीबाई रागारागाने म्हणाल्या. आई, मला तर वाटतं त्या मृणालचंच स्वप्नच आहे या घरात यायचं आणि आपल्यावर सगळ्यांवर हुकूम चालवायचं. पण आई, त्यासाठी माझ्याकडे एक आयडियाही आहे, दीपा हळूच रुक्मिणीबाईंना म्हणाली. आयडिया? कसली आयडिया? मला आयडिया सांगताना तू आपला डाव तर साधत नाहीस ना? दीपाचा लालची स्वभाव बघता रुक्मिणीबाईंनी संशयाने तिला विचारलं. खरं तर रुक्मिणीबाईंचं असं बोलणं ऐकून दीपाला थोडा रागच आला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. अहो आई, माझा काहीच डाव नाही यात. बाहेरची मुलगी येऊन आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटू नये एवढंच मला वाटतं, म्हणून तर मी आली तुमच्याशी बोलायला, दीपा आपली बाजू स्पष्ट करत म्हणाली. बरं ठीक आहे, सांग लवकर तुझी आयडिया, रुक्मिणीबाई आपल्या स्वभावानुसार दीपावर चिडत म्हणाल्या. आणि खुश होऊन दीपाने आपली आयडिया रुक्मिणीबाईंना सांगायला सुरुवात केली. काय असेल दीपाची आयडिया? तिची आयडिया काम करेल का? अर्जुनला मृणाल विरुद्ध पुरावे नाही मिळाले तर? अर्जुनला मृणालशी लग्न करावं लागेल का? की अर्जुन सगळ्यांच्या कल्पनेपलीकडे काहीतरी वेगळंच करेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणण्यासाठी पुढील भाग वाचत राहा. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला
विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या